नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी खमंग मसाला पुरी बनवणार आहे। चटपटीत खमंग मसाला पुरी फक्त 10 मिनिटात रेसिपी तयार होते। ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही खमंग मसाला पुरी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जेव्हाही तुमच्या तोंडाला चव वगैरे नसेल तेव्हाही खमंग मसाला पुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही। टेस्टला पण एकदम मस्त आहे। अशा झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे रेडीमेड पुऱ्या घेतलेल्या आहे। तेल पण गरम झालेलं आहे। त्या गरम तेलामध्ये सर्व पुऱ्या सोडून घ्यायच्या आहे। एक एक करून मी सर्व पुऱ्या सोडून घेतलेल्या आहे। त्या तेलामध्ये सोडलेल्या पुऱ्या चमच्याने व्यवस्थित पलटून घ्यायच्या आहे। एक एक पुरी पलटून घ्यायची आहे व्यवस्थित। पुऱ्या व्यवस्थित पलटून पण झालेल्या आहे आणि पुऱ्या व्यवस्थित तळलेल्या आहे। मी इथे सर्व पुऱ्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे। आता मी इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेणार आहे। टोमॅटो पण बारीक कट करून झालेला आहे। आता मी इथे एक कांदा पण बारीक कट करून घेणार आहे। कांदा पण बारीक कट करून झालेला आहे। इथे टोमॅटो कांदा कट करून झालेला आहे। खमंग मसाला पुरीसाठी लागणारे साहित्य: बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेले टोमॅटो, शेव, एक कट केलेला लिंबू। तळून घेतलेल्या पुऱ्या पण आता बोटाने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे। मी इथं सर्व एक एक पुरी करून हाताने फोडून घेणार आहे। इथे सर्व पुऱ्या व्यवस्थित फोडून झालेल्या आहे। ह्या सर्व पुऱ्या व्यवस्थित अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा पण सर्व पुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व पुऱ्यामध्ये कांदा पण व्यवस्थित भरून झालेला आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो पण व्यवस्थित त्या पुऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे। त्या पुऱ्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो पण व्यवस्थित भरून झालेला आहे। आता त्या पुऱ्यामध्ये शेव पण
व्यवस्थित भरून घ्यायची आहे. सर्व एक एक पुरीमध्ये व्यवस्थित शेव भरून घ्यायची आहे. त्या सर्व पुऱ्यामध्ये शेव पण व्यवस्थित भरून झालेली आहे. आता त्या सर्व पुऱ्यावर चवीनुसार मीठ पण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. मीठ पण टाकून झालेलं आहे. आता त्या पुऱ्यावर काश्मीरी लाल तिखट पण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. सर्व पुऱ्यावर टाकून घ्यायचं आहे. ते पण टाकून झालं आहे. आता त्यावरती लिंबू पण थोडंसं पिळून घ्यायचं आहे. सर्व पुऱ्यावर लिंबू पण व्यवस्थित पिळून झालेलं आहे. आपल्या खमंग चटपटीत मसाला पुऱ्या पण व्यवस्थित तयार आहेत. पुरी पण कशी व्यवस्थित भरलेली आहे. अशा प्रकारे ह्या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायच्या आहे. व्यवस्थित पुऱ्या भरल्या तरच खायला पण व्यवस्थित टेस्ट लागते. त्यामुळे ही खमंग चटपटीत रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर दुसरी रेसिपी करणारच नाही. ही रेसिपी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा चटपटीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खमंग मसाला पुरी ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.